मागील आठवड्यामध्ये भिवंडीत घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आलाय। उल्हासनगर महापालिकेची इमारतच धोकादायक स्थितीत असल्याचं समोर आलंय। महापौरांसह 78 नगरसेवक आणि जवळपास 1000 अधिकारी कर्मचारी कामकाज करत असलेल्या उल्हासनगर महापालिकेचं मुख्यालयच धोकादायक अवस्थेमध्ये असल्याची बाब समोर आली आहे। तर सध्या सुरू असलेल्या पावसात महापालिका इमारतीची अधिकच दुरावस्था आणि धोकादायक अवस्था दिसून येते। उल्हासनगर शहरामधील धोकादायक इमारतीची माहिती घेतली असता महापालिकेने पावसाळ्यापूर्वी 427 इमारती धोकादायक म्हणून जाहीर केल्या आणि यात पालिकेची मुख्य इमारतच धोकादायक असल्याचं पुन्हा उघड झालंय। गेल्या 2 वर्षांपासून महापालिका मुख्यालयासाठी पर्यायी जागा शोधली जाते, परंतु महापालिका प्रशासनाला यश आलेलं नाहीये। उल्हासनगर महापालिकेची इमारत ही धोकादायक अवस्थेत असल्याची बाब समोर आलेली आहे। भिवंडीमधील घटनेनंतर धोकादायक इमारतीचा प्रश्न हा पुन्हा एकदा ऐरणीवरती आला होता आणि त्यानंतर आपण ही दृश्य पाहू शकता, ज्या ठिकाणी ही उल्हासनगर महापालिकेची इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचं समोर आलेलं आहे। उल्हासनगरमध्ये अनेक अशा धोकादायक इमारती आहेत ज्याचं स्ट्रक्चरल ऑडिट जे आहे ते देखील झालं होतं महापालिकेचं। यामध्ये प्रामुख्याने जर पाहिलं तर माझ्या हातामध्ये मी आपल्याला दाखवू शकतो की उल्हासनगर महापालिकेची हीच मुख्य इमारत जी आहे त्याचं स्ट्रक्चरल ऑडिट करण्यासाठी जवळपास 18 नोव्हेंबर 2020 मध्ये हे पत्र जे आहे ते देण्यात आलेलं होतं। मात्र त्यानंतर देखील आपण सध्या ही संपूर्ण दृश्य बघू शकता, ज्या ठिकाणी अतिशय धोकादायक अवस्थेमध्ये जे इथले कर्मचारी असतील, नगरसेवक असतील, विशेष म्हणजे हे देखील याच इमारतीमध्ये आपलं कामकाज जे आहे ते पाहतात, परंतु अजूनही ही इमारत धोकादायक अवस्थेत असल्याचं चित्र पाहायला मिळते। सततचा पाऊस आहे आणि या सततच्या पावसामुळे अशा स्वरूपात या इमारतीला गळती लागल्याचं देखील चित्र पाहायला मिळतंय। याबरोबरच या इमारतीमधील काही कार्यालय जे आहेत ते देखील दुसऱ्या इमारतीमध्ये हलवल्याची माहिती आपल्याला आयुक्तांच्या माध्यमातून देण्यात आलेली आहे। कॅमेरामन प्रमोद जोशीसह विकास माने, एबीपी माझा, उल्हासनगर। शिवसेना पक्ष आणि चिन्हासंदर्भात आज सर्वोच्च न्यायालयामध्ये सुनावणी होणार आहे। ही सुनावणी सरन्यायाधीश सूर्यकांत, न्यायमूर्ती जयमल्ला बागची आणि व्ही मोहना यांच्या विशेष खंडपीठासमोर पार पडणार आहे। शिवसेना पक्ष आणि चिन्ह शिंदेंच्या शिवसेनेला देण्याच्या निर्णयावरील आव्हान याचिकेवरती आज सुप्रीम कोर्टामध्ये सुनावणी होणार आहे। मागील सुनावणीमध्ये सर्वोच्च न्यायालयासमोर कपिल सिब्बल यांनी उद्धव ठाकरेंची बाजू मांडली होती आणि त्यानंतर न्यायालयानं हे प्रकरण 4 ऑगस्ट रोजी सुनावणीसाठी ठेवलं होतं आणि त्यानुसार आज सुनावणी होणार आहे। पक्षाचं मूळ चिन्ह धनुष्यबाण आपल्यालाच मिळेल, चिन्ह आपल्याला मिळालं नाही तर ते गोठवलं जाईल असं वक्तव्य उद्धव ठाकरेंनी संपर्क प्रमुखांच्या बैठकीमध्ये केलं होतं। त्यामुळे आज कोर्टामध्ये नेमकं काय होणार याकडे लक्ष लागलंय। आणि दरम्यान मागच्या सुनावणीमध्ये नेमकं काय काय झालेलं आहे आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून एक नजर टाकूयात। शिवसेनेतील फुटी विरोधातील याचिकांवर अंतिम युक्तिवाद सुरू झालाय। आमदार म्हणजे पक्ष नव्हे असा ठाकरे गटाचे वकील कपिल सिब्बल यांनी युक्तिवाद केला। शिंदे गटाला शिवसेना मानून पक्ष आणि चिन्ह बहाल करण्याला विरोध दर्शवण्यात आला। आमदारांच्या फुटीला मान्यता दिल्यानं पक्षांतर बंदी कायद्यालाच हरताळ बसलाय असं सिब्बल यांनी म्हटलं। 31 आमदारांचा ठराव म्हणजे पक्षाचा निर्णय नव्हे असाही युक्तिवाद त्यांनी केला। तर निवडणूक आयोगानं विधिमंडळातलं बहुमत बघितलं, पक्षीय बहुमताकडे दुर्लक्ष केलं। विधानसभा अध्यक्षांनी बंडखोर आमदारांना अपात्र न ठरवून चूक केली आहे असं देखील सिब्बल गेल्या सुनावणीवेळी म्हणालेले आहेत। आमदारांची फोडाफोड आणि पळापळ ही घटनात्मक हाराकिरी असं देखील त्यांनी म्हटलंय। आमची याचिका आधीच ऐकली असती तर शिंदे सरकार आलंच नसतं असाही दावा सिब्बल यांनी या युक्तिवादात केला। तर सध्या आमदार एका चिन्हावरती निवडून येतात, नंतर दुसऱ्याच पक्षात जातात, यामुळे लोकशाहीला धोका बसतोय। आणि यानंतरची बातमी आहे राष्ट्रवादी पक्षासंदर्भातली। केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाला पत्र पाठवलंय। 26 फेब्रुवारीला पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये बदल करण्यात आले, मात्र बदलांना मान्यता देणारं पत्र निवडणूक आयोगाला प्राप्त झालेलं नाही असा उल्लेख निवडणूक आयोगानं आपल्या पत्रात केलाय। त्यामुळे पक्षाच्या घटनेमधील दुरुस्त्यांना समर्थन देणारी वैध कागदपत्र आणि प्रस्ताव लवकरात लवकर सादर करण्याची मागणी निवडणूक आयोगानं केली आहे। राष्ट्रीय कार्यकारिणी, राष्ट्रीय कार्यकारी समिती, राज्य कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणी याबाबतची माहिती आणि कागदपत्र जमा करण्याचे आदेश देण्यात आलेत। अजित पवार यांच्या निधनानंतर 26 फेब्रुवारीला राष्ट्रवादीची कार्यकारिणी बोलावण्यात आली होती आणि यावेळी सुनेत्रा पवारांची पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी निवड करण्यात आली।
आणि दरम्यान आयोगाला कोणती कागदपत्र मिळालेली नाहीत ते जाणून घेऊयात. कलम 6 राष्ट्रीय कार्यकारिणी, राष्ट्रीय कार्यकारी समिती, राज्य कार्यकारिणी, जिल्हा कार्यकारिणीची माहिती द्या अशी मागणी आयोगानं केली आहे. त्याचबरोबर कलम 7 प्राथमिक सदस्यत्व कसं आणि कोणास दिलं जातं तेही सांगा. त्यानंतर कलम 12 नुसार राज्य कार्यकारिणी कोणती आहे, त्यामध्ये कोणाकोणाचा समावेश आहे याचंही उत्तर आणि त्या संदर्भातली कागदपत्र आयोगानं मागितली आहेत. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगानं राष्ट्रवादीच्या अध्यक्षा सुनेत्रा पवार यांना हे पत्र लिहिलेलं आहे. पक्षाच्या कार्यकारिणीमध्ये बदल होऊनही निवडणूक आयोगाला पत्र देण्यात आलं नाही. पक्षाच्या घटनेतील दुरुस्त्यांना समर्थन देणारी कागदपत्र सादर करा अशी मागणी आता आयोगाकडून करण्यात आली आहे. आणि यानंतर पुढच्या बातमीकडे वळूयात. गेल्या काही काळापासून मंदिरांच्या दानपेटीतील दानचोरीचा मुद्दा चर्चेत आहे. राम मंदिरातील मुंबईतील सिद्धिविनायक मंदिराच्या दानपेटीमध्ये देखील चोरी झाल्याचं समोर आलं. मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी याबाबत उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र लिहिलेलं असून त्यात सिद्धिविनायक मंदिरात दरवर्षी 18 कोटींची चोरी होत असल्याचा आरोप केला होता. यावरती आता सिद्धिविनायक मंदिर ट्रस्टचे अध्यक्ष सदा सरवणकर यांनी भाष्य करत ठाकरेंच्या शिवसेनेवरती गंभीर आरोप केले. चोरी करणारे जे प्रमुख होते त्यांना विशाखा राऊत यांनी नोकरीला ठेवलं होतं आणि त्यांच्या ते जवळचे होते. इतर जे कर्मचारी आहेत ज्याच्यामध्ये चोरी केली गेली किंवा ज्यांनी चोरी केली, बहुतांश हे कर्मचारी हे उभाटाच्या शाखेत जाण्या येणारे आहेत. आणि हे ज्या वेळेला लक्षात आलं त्यावेळेला आमचा प्रयत्न हा होता, याला कुठला राजकीय रंग न देता आपण ह्याच्यातनं नेमकं काय निघतं हे आपण बघावं. भटजींना आपण जे काही दानपेटीत टाकल्यानंतर पैसे देतो दक्षिणा म्हणून, ही दक्षिणा आमच्या नियमाप्रमाणे अर्थात JR आहे तो, त्यांनी ते पैसे पुन्हा दानपेटीत टाकले पाहिजेत. ते त्यांनी दानपेटीत टाकायला सुरुवात केली. भटजींच्या आम्ही बैठका घेतल्या आणि अचानक ही रक्कम एवढी वाढली, ती साधारणतः 97 लाखापर्यंत आठवड्याला वाढत होती. आणि त्यावेळेला आमच्या लक्षात आलं ही प्रचंड मोठ्या प्रमाणात जी काही चोरी आणि दुसरा भटजींकडनं जो काही त्यांना दक्षिणा देत होतो, ही जर आपण बंद केली तर मोठ्या प्रमाणात इथे मंदिराचा जो काही निधी आहे हा वाढणार आहे. कॉक्रोच जनता पार्टीचे संस्थापक अभिजित दिपके यांच्या जीविताला धोका आहे. त्यांचीही डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्यासारखी हत्या होऊ शकते. त्यामुळे त्यांना Z+ सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघानं केलेली आहे. अभिजित दिपके फक्त शिक्षण क्षेत्रातील घोटाळे आणि भ्रष्टाचाराबद्दल आवाज उचलत नाहीत, तर ते शिक्षण क्षेत्रामध्ये अपेक्षित व्यवस्था परिवर्तनासाठी प्रयत्न करतात. यापूर्वी देखील ज्यांनी वेगवेगळ्या क्षेत्रामध्ये व्यवस्था परिवर्तनाचा प्रयत्न केला त्यांची हत्या करण्यात आली. डॉक्टर नरेंद्र दाभोळकर आणि गोविंद पानसरे यांच्यासारखीच अभिजित दिपके यांचीही हत्या होऊ शकते असं म्हणत महासंघानं ही मागणी केली आहे. त्यामुळे महासंघानं राष्ट्रपती त्याचबरोबर महाराष्ट्राच्या गृह विभागाला पत्र पाठवून दिपके यांना Z+ सुरक्षा देण्याची मागणी केली आहे. महाराष्ट्र राज्य कास्ट्राईब कर्मचारी कल्याण महासंघाचे अध्यक्ष अरुण गाडे आहेत. अरुणजी, तुम्ही अभिजित दिपकेला सुरक्षा देण्यात यावी अशी मागणी करतायत. कोणती सुरक्षा देण्यात यावी आपली अशी मागणी आहे आणि कारण काय? देशामध्ये जे व्यवस्था परिवर्तनाच्या विरोधातली जी लोकं असतात ती लोकं त्या दुखावली गेलेली आहेत आणि ते दुखावले गेल्यामुळे त्यांच्यावर हल्ला होण्याची शक्यता आहे. आपल्याला माहीत असेल की जंतर मंतरमध्ये त्यांना त्यांच्या अंगावर शाई फेकलेली आहे. काही एका ठिकाणी त्यांना मारहाण केलेली आहे, त्यांना थापड मारलेली आहे आणि त्यांना ज्या प्रकारच्या धमक्या दिलेल्या जात आहेत त्यावरून असं वाटते की त्यांच्या हत्येची शक्यता आहे. ज्या प्रकारचे मेसेज येत आहेत आपण पाहिलेलंही आहे, याच्यापूर्वीही पाहिलेलं आहे की या देशामध्ये जेव्हा व्यवस्था परिवर्तनाच्या साठी जेव्हा काही लोक लढतात, जसे आपण
पानसरे गोविंद पानसरेंची हत्या झालेली आहे, नरेंद्र दाभोळकरांची हत्या झालेली आहे. ही लोक कोण आहेत हत्या करणारी? ही तीच लोक आहे ज्या इथल्या पारंपरिक व्यवस्थेला कायम ठेवण्यासाठी झटतात आणि ही लोक कधीही या दीपिकेचा घात करू शकतात. म्हणून आम्ही राष्ट्रपतींना निवेदन दिलेलं आहे की यांना Z+ सुरक्षा द्यावी आणि शासनालाही आमचे निवेदन आहे की हा विद्यार्थी म्हणजे हा दीपिके आता छोटा माणूस राहिलेला नाही, हा लाखो लोकांचं नेतृत्व करतो, तेव्हा त्याच्या जीविताची काळजी घेणं ही सरकारची जबाबदारी आहे. जंतर मंतरवरच्या आंदोलनामुळे अवघ्या देशाला जेनझीच्या ताकदीचा प्रत्यय आला. पंतप्रधान मोदींनी 2दा जेनझी स्टाईलमध्ये व्हिडिओ बनवत त्यांच्याशी संवादही साधला. त्यानंतर आता सरसंघचालक मोहन भागवत जेनझीशी संवाद साधणार आहेत. 6 ऑगस्टला मुंबईमधल्या वांद्रा कुर्ला संकुलात तरुण पिढीशी सरसंघचालक थेट संवाद साधणार आहेत. जनरेशन झी आणि जनरेशन अल्फा या विद्यार्थ्यांसाठी विशेष सत्राचं आयोजन करण्यात आलंय. जंतर मंतरवरील सीजेपीच्या आंदोलनामुळे देशभरामध्ये आंदोलनाची धग पसरली. आंदोलक आणि विरोधकांच्या रेट्यामुळे अखेर केंद्रीय शिक्षण मंत्री धर्मेंद्र प्रधानांना राजीनामा द्यावा लागला. त्यामुळे टेक्नोसेवी आणि बेधडक जेनझीमुळे लोकशाही आणि राजकारणाच्या व्याकरणाची व्याख्या बदलतीये. या बदलाशी जुळवून घेण्यासाठी सत्ताकारण, राजकारण आणि समाजकारण करणाऱ्यांचे प्रयत्न सुरू आहेत. दरम्यान मोहन भागवतांच्या संवाद कार्यक्रमावरती विरोधकांनी जोरदार टीका केली आहे. पाहूयात. संवाद हा जर लाठीचार्ज करायच्या आधी, टिअर गॅस करायच्या आधी, त्यांच्यावर AK-47 चालवायच्या आधी, तरुण मुला मुलींना ट्रोल्सनी हैराण करायच्या आधी, माफी मागवायच्या आधी हे सगळं जर संवाद झाला असता तर धर्मेंद्र प्रधान यांचा राजीनामा घेण्याची वेळ आली नसती. हा संवाद खूप उशिरा होत आहे, देर आहे लेकिन दुरुस्त नाही आहे असं होत आहे. आणि त्यांना प्रीच करून काय होणार नाही, त्यांना सभ्यता आणि कल्चरबद्दल काय सांगून काय होणार नाही. संवाद हा दोन्ही बाजूनी झाला पाहिजे. जेनझीच्या मनात काय आहे ते ऐकायला तुम्ही आता हे सगळं दाखवत असाल, पण त्यांच्यावर गंजलेले खिळे लावून लाठ्या चालवलेल्या आहेत. महिलांना कसं हँडल केलेलं आहे, एका तरुण मुलाला धमकी दिली की तुझ्यावर 50 ग्रॅम ड्रगची चिटकू, हे सगळं जेनझी बरोबर झालेलं आहे. ते जेनझी विसरणार नाही. मी मोहन भागवत साहेबांना विनंती करेल, तुम्ही महाराष्ट्रात येऊ नका, तुम्ही बिहारमध्ये जावा. देशाचे जे भाजपचे अध्यक्ष आहेत त्यांच्याच मतदारसंघामध्ये जर एवढा मोठा बदल होणार असेल तर या जेनझींनी तुमची खऱ्या अर्थाने वाट लावली आहे, हे आता तुम्हाला स्वीकारावं लागेल. मन की बात आम्हाला ऐकायची नाही, जनतेची बात ऐकणं हे आज महत्वाचं आहे. देशातली युवा पिढी भाजपवर नाराज आहे. नीटचा विषय आहे आणि त्याबद्दल थातूरमातूर सरकारनं उपाययोजना केलेली आहे. प्रधानमंत्री मोदी किती इंस्टाग्रामवर गेले, रात्रीचे कधी व्हिडिओ जारी केले, तरी पण आता ते जो बूंद से गई वो हौद से नहीं आ सकते. त्यामुळं हे सरकार अतिशय निर्दयी सरकार आहे. आणि 2021 पासून विशेषतः पेपर फुटेची इतकी प्रकरणं होत आहेत, ही ऑर्गनाइज्ड गँग आहे आणि हे राजकीय आश्रयाशिवाय होणं शक्यच नाही. पुढची एक मोठी बातमी. केंद्र सरकारच्या E20 पेट्रोल धोरणाविरोधात आम आदमी पार्टीचे राष्ट्रीय संयोजक अरविंद केजरीवाल आज पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या निवासस्थानावरती मोर्चा काढणार आहेत. E20 पेट्रोल विरोधामध्ये देशभरातून आलेली निवेदनं पंतप्रधानांना देण्यासाठी ते थेट त्यांच्या घरी जाणार आहेत. E20 पेट्रोलमुळे वाहनधारक आणि सामान्य जनतेला होणारा त्रास याकडे लक्ष वेधण्यासाठी हा मोर्चा काढण्यात येणार आहे. दुपारी 12 वाजता केजरीवाल समर्थकांसह मोदींच्या निवासस्थानी मोर्चा काढणार आहेत. आम्ही जेलमध्ये जायला घाबरत नाही, 2 लाख लोकांच्या ऑनलाईन सह्या असलेली एक याचिका पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना सादर करणार असल्याचं देखील केजरीवाल म्हणाले. त्याबरोबरच E20 पेट्रोलच्या अंमलबजावणीमागे भारत आणि अमेरिका यांच्यातील व्यापार करार हे कारण असल्याचा आरोपही केजरीवालांनी केलाय. दरम्यान केजरीवालांच्या मोर्चाला अद्याप दिल्ली पोलिसांकडून परवानगी मिळालेली नाही. तो लगभग 2,33,238 लोगों ने ये पिटीशन साइन की है मात्र कुछ दिनों के अंदर. ये सारी पिटीशंस की कॉपीज आप लोगों के सामने हैं. तो कल प्रधानमंत्री जी को ये पिटीशन सौंपने के लिए मैं 100 लोगों के साथ 12 बजे अपने दफ्तर से यहाँ से निकलूँगा प्रधानमंत्री जी के घर की तरफ. और ये पिटीशंस हम चाहते हैं कि पर्सनली उनको हैंड ओवर करके आएँ और उनसे चर्चा करें कि कैसे इथेनॉल जो है वो गलत है और लोग किस तरह से परेशान हैं.
आणि केजरीवाल यांच्या E20 संदर्भातल्या प्रमुख मागण्या नेमक्या काय आहेत जाणून घेऊयात. पेट्रोल पंपावरती शुद्ध पेट्रोल आणि E20 पेट्रोल या दोन्हीचा पर्याय द्यावा. E20 पेट्रोल साधारण पेट्रोलपेक्षा स्वस्त असावं अशीही त्यांची मागणी आहे. आणि त्याचबरोबर पेट्रोलचे दर प्रति लिटर 84 रुपयांपेक्षा कमी करावेत. या केजरीवालांच्या प्रमुख मागण्या आहेत. तर E20 विरोधात दिल्ली टॅक्सी टुरिस्ट ट्रान्सपोर्टर्स संघ देखील आज जंतर मंतरमध्ये आंदोलन करणार आहे. दिल्ली पोलिसांनी मात्र या आंदोलनाला परवानगी दिलेली नाही. सर्व वाहतूकदार सकाळी 11 वाजता राजघाट ते जंतर मंतर पर्यंत मोर्चा काढणार असल्याची माहिती मिळते. आणि यानंतर पुढची बातमी आहे पुण्यामधून. पुण्यामध्ये खुनाच्या संशयितांची कारच्या बोनेटला बांधून धिंड काढण्यात आली आहे. भारतीय विद्यापीठ ठाण्याच्या पोलिसांनी ही धिंड काढलेली होती. राज्य मानवाधिकार आयोगाकडून दखल घेण्यात आलेली आहे. जंगलराज असं म्हणत नोटीसही बजावण्यात आली आहे. मुख्य सचिव आणि पुण्याच्या आयुक्तांना स्पष्टीकरण मागण्यात आलंय. 22 जुलैच्या घटनेचा व्हिडिओ व्हायरल झाल्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींना गुडघ्यावरती चालण्यास सांगून बेदम मारहाण देखील केली. तर हत्या झालेल्या तरुणांच्या कुटुंबियांनी आरोपींना चपलेनं मारलेलं आहे. झोन 2 चे डीसीपी भारतीय विद्यापीठाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना नोटीस बजावण्यात आली आहे. तर कारवाईचा अहवाल 20 ऑगस्ट पर्यंत देण्याचे पोलिसांनी निर्देश दिलेले आहेत. तर पुण्यामधला हा सगळा प्रकार समोर येतोय. पुणे पोलिसांनी या सगळ्याच संशयितांची कारच्या बोनेटला बांधून धिंड काढलेली होती. भारतीय विद्यापीठ ठाण्याच्या पोलिसांनी ही सगळी धिंड काढलेली आहे राज्य मानवाधिकार आयोगाकडून. त्यानंतर या सगळ्याच प्रकरणाची दखल घेण्यात आली आणि जंगलराज असं म्हणत नोटीसही बजावण्यात आलेली आहे. मुख्य सचिव आणि पुण्याचे आयुक्त यांना या सगळ्याच घटनेचं स्पष्टीकरण मागण्यात आलेलं आहे. 22 जुलैच्या घटनेचा व्हिडिओ सध्या व्हायरल झालेला आहे आणि त्यानंतर ही नोटीस बजावण्यात आली आहे. पोलिसांनी आरोपींना गुडघ्यावरती चालण्यास सांगून बदडलेलं देखील आहे. तर हत्या झालेल्या तरुणाच्या कुटुंबियांनी आरोपींना चपलेनं मारलंय असा देखील आरोप करण्यात येतोय. झोन 2 चे डीसीपी त्याचबरोबर भारतीय विद्यापीठाचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांना या सगळ्याच घटनेसंदर्भामध्ये नोटीस बजावण्यात आली आहे आणि कारवाईचा अहवाल 22 ऑगस्ट पर्यंत देण्याचे आदेश तशा पद्धतीचे निर्देश हे पुणे पोलिसांना आता देण्यात आलेले आहेत. त्यामुळे या अहवालामध्ये नेमकं काय असणार याकडे देखील लक्ष असणार आहे. आणि याच सगळ्या संदर्भामध्ये अपडेट जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी शिवानी पांढरे सध्या आपल्यासोबत आहेत. शिवानी, नेमकं काय घडलेलं होतं आणि नोटीसीमध्ये काय म्हणण्यात आलंय? आपण जर बघितलं तर जुलै महिन्यात भारतीय विद्यापीठ परिसरात एका तरुणाची हत्या करण्यात आली होती आणि त्या तरुणाला जे 4 आरोपी जे पकडले होते, जे संशयित आरोपी होते, त्यांची भारतीय विद्यापीठ पोलिसांनी धिंड काढली होती आणि बोनेटवर बसून अक्षरशः ज्या मुलाची हत्या करण्यात आली होती त्याचे कुटुंबीय अक्षरशः त्या 4ही जणांना मारताना या आपल्याला व्हिडिओ दिसते आणि तेव्हा हा व्हिडिओ सगळीकडे व्हायरल देखील झाला होता. त्यानंतर राज्य मानवाधिकार आयोगाने या सगळ्या प्रकरणाची आहे ती गंभीर दखल घेतली आणि आता या पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार आणि जे डीसीपी आहे झोन 2 चे ते पोलीस निरीक्षक आणि जे काही अधिकारी आजूबाजूला दिसत आहेत त्यांना सध्या नोटीस बजावण्यात आली आहे. आणि या संपूर्ण प्रकरणाला या संपूर्ण प्रकाराला राज्य मानवाधिकार आयोगाने आहे ते जंगल राज असं म्हटलेलं आहे. पुणे पोलीस आयुक्त अमितेश कुमार यांनी पूर्ण शहरातली कायदे व्यवस्था सुव्यवस्था नीट ठेवण्यासाठी आणि दहशत कमी करण्यासाठी अनेक उपाययोजना राबवल्या आणि त्यातच अनेक आरोपींची आहे वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये याच्या आधीही धिंड काढण्यात आली. वेगवेगळ्या प्रकरणांमध्ये त्यांना मारहाण देखील करण्यात आली. या व्हिडिओत जरी आपण जर बघितलं तर त्या व्हिडिओत देखील पोलीस अक्षरशः त्या आरोपींना जेव्हा पोलीस स्टेशनमध्ये नेतात त्यावेळी देखील त्यांच्यासोबत अमानुष मारहाण करतायत आणि हा सगळा प्रकार जंगल राज असल्याचं
मानवाधिकार आयोगाने सांगितलं आहे. एवढंच नाही तर याच्या आधी असेच सगळे प्रकार घडले आहेत. त्यामुळे हा पोलिसांना मोठा दणका आहे, पुणे पोलिसांना, की अशा पद्धतीनं तुम्ही आरोपींना वागवू शकत नाही आणि अशा पद्धतीने वागवलं असेल तर 20 ऑगस्टपर्यंत पुणे पोलिसांना या प्रकरणात खुलासा आहे तो सादर करायचा आहे. नक्कीच. त्यामुळे आता पुणे पोलीस नेमका काय अहवाल देतात, काय खुलासा करतात याकडे लक्ष असेल. धन्यवाद शिवानी या सविस्तर माहितीसाठी. नाशिक शहरामधील खड्ड्याचा मुद्दा सध्या गाजत असतानाच नाशिक महापालिका प्रशासनाला कोर्टात खेचण्याची तयारी सत्ताधारी भाजपचेच नगरसेवक दिनकर पाटील यांनी केली आहे. महापालिकेच्या प्रभाग क्रमांक 9 मधून दिनकर पाटील आणि अमोल पाटील हे पितापुत्र निवडून आलेले आहेत. सध्या शहरामध्ये रस्त्यांच्या कामासोबतच जलवाहिनी आणि मलजल योजनेची पाईपलाईन टाकण्याचं काम सुरू आहे. मात्र पाईपलाईन टाकल्यानंतर ती चारी बुजवताना निष्काळजीपणा केला जात असल्यामुळे खड्डे पडून नागरिकांचे अपघात होत आहेत. असेच खड्डे सातपूरच्या शिवाजीनगर परिसरामध्ये पडलेले होते. ते खड्डे बुजवण्याचं काम सुरू असताना नगरसेवक अमोल पाटील यांचा पाय रस्त्याचं दुभाजक आणि JCB मध्ये अडकला. यात पायाला गंभीर दुखापत झालेली असून पायावरती शस्त्रक्रिया करण्यात आली आहे. मागील जवळपास 1 महिन्यापासून अमोल पाटील यांच्यावरती खासगी रुग्णालयामध्ये उपचार सुरू आहेत. त्यामुळे रस्त्याच्या दुरावस्था आणि अपघाताला नाशिक महापालिका प्रशासनाला जबाबदार धरत अमोल पाटील यांचे वडील दिनकर पाटील कोर्टात याचिका दाखल करणार आहेत. रात्रभर ते 5 तास काम करत होते आणि मग तो जो JCB त्याचं पुढलं रोडल जे असतं ते अमोलच्या याच्यात डिवायडर आणि त्याच्यामध्ये पाय अटकला त्याचा आणि तो फ्रॅक्चर झाला 3 ठिकाणी. आजही त्याचे 3 ऑपरेशन झालेले. का रात्री सुद्धा गिरीश भाऊंनी बघितलं. गिरीश भाऊंनी तर एवढी हळहळ केली, अरे मला माहित नाही, कोणी बोललं नाही. आणि आपल्या पदाधिकाऱ्यांनी कोणाने सांगितलं नाही का अमोलचं एवढं लागलेलं आहे. पुण्यातील चाकण MIDCत एका अपघातात महिलेचा दुर्दैवी मृत्यू झालाय. सिमेंटच्या रस्त्यावरील चिखलामध्ये दुचाकी घसरली आणि महिला खाली कोसळली. त्याचवेळी मागून आलेल्या अवजड वाहनाच्या मागच्या चाकाखाली दबल्यामुळे महिलेचा मृत्यू झालाय. त्यानंतर चालक वाहनासह पसार झालाय. चाकण पोलीस त्याचा शोध घेत आहेत. अपघातात मृत्यू पावलेल्या महिलेचं सानवी पांचाळ असं नाव असून त्यांचं वय 42 वर्ष आहे. भोसरीतील इंद्रायणी नगरमध्ये राहणाऱ्या सानवी स्कोडा कंपनीमध्ये सिक्युरिटी म्हणून कार्यरत होता. ड्युटी संपवून त्या घरी निघालेल्या होत्या. सिमेंटच्या रस्त्यावरती चिखल झालेला होता आणि त्यामुळे रस्ता निसरडा झाला होता. याच मार्गावरून दुपारी 2:15च्या सुमारास घरी निघालेल्या सानवी यांची दुचाकी घसरली. गाडीचा तोल गेला आणि त्या रस्त्यावरती कोसळल्या. इथल्या रस्त्यावरून नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागतो. आता तरी प्रशासनाला जाग येणार का हे पाहावं लागेल. लोहगड किल्ल्यावरती सिया गोयलनं तिच्या होणाऱ्या नवऱ्याची केलेली हत्या असेल किंवा मग देशामध्ये इतरत्र नववधूंची त्यांच्या जोडीदारानं केलेल्या हत्यांचा पालकांनी आता चांगलाच धसका घेतलाय. खास करून अरेंज मॅरेज करताना भावी जोडीदाराची संपूर्ण कुंडलीच आपल्याला माहीत असावी या दृष्टीनं पालकांचा खासगी गुप्तहेरांकडे कल वाढलाय. जोडीदारावरती पाळत ठेवून त्यांचं चारित्र्य, त्याला कसलं व्यसन तर नाही ना, त्याची शैक्षणिक पात्रता, कुटुंबियांची आर्थिक परिस्थिती, भावी जोडीदारावरील कर्जाचा डोंगर, त्याची प्रेम प्रकरणं या सगळ्याची माहिती काढण्यासाठी पालक खासगी गुप्तहेरांची मदत घेताना दिसून येत आहेत. आणि दरम्यान यावरती मानसोपचार तज्ज्ञ निकिता सुळे यांनी काय प्रतिक्रिया दिली आहे पाहूयात. डिटेक्टिव्सची मदत घेण्याचा विचार उच्चवर्गीय कुटुंब करतायत. अशा प्रकारच्या एन्झायटीला अवेलेबिलिटी ह्युरिस्टिक या सायकॉलॉजिकल कॉन्सेप्टनी आपण समजू शकतो. याचा अर्थ म्हणजे एखादी घटना जर अत्यंत स्पष्ट आणि तिची मोठ्या प्रमाणात प्रसिद्धी झालेली असेल, असे धोके खरोखर जितके आहेत त्यापेक्षा जास्त सामान्य आहेत असं वाटायला लागतं. जेव्हा अशी एखादी घटना घडते तेव्हा बातम्या आणि सोशल मीडियावर तिची मोठ्या प्रमाणावर चर्चा होते. त्यातील प्रत्येक लहान सहान गोष्टी नजरेस आणल्या जातात. ह्यामुळेच लोकांना वाटतं की अशा घटना जास्त प्रमाणात घडतात. भीतीला कमी करण्यासाठी ट्रस्ट बाय फुल व्हेरिफिकेशन ह्यावर जास्त फोकस केला जातो. आणि लग्न जुळवण्यामध्ये डिटेक्टिव्हची भर पडतीये, ती नेमकी कशी आहे ग्राफिक्सच्या माध्यमातून जाणून घेऊयात. केतन अग्रवाल हत्येनंतर पालकांची धाकधूक वाढल्याचं दिसतंय.
अरेंज मॅरेजपूर्वी कौटुंबिक पार्श्वभूमी जाणून घेण्यात गुप्तहेरांची मदत घेतली जाते. भावी जोडीदारावर गुप्तहेरांची पाळत ठेवून खात्री करण्यावरती भर आहे. पालक गुपचूप मुलामुलींचं चारित्र्य, व्यसन, उठबस, वर्तन तपासतायत. पत्रिका जुळणं पुरेसं नाही, कुटुंबाचं वळण, पार्श्वभूमी ही अधिक महत्त्वाची ठरते. शैक्षणिक पात्रता, पगार, उत्पन्न, आर्थिक परिस्थिती, कर्जाचा बोजा याचीही तपासणी केली जाते. तर भावी जोडीदाराचा लैंगिक कल जाणून घेण्याचीही डिटेक्टिव्हकडे पालकांची मागणी आहे. लाखो रुपये खर्च करून लग्नापूर्वीच सगळी कुंडली काढली जाते. मिळालेली माहिती गुप्तहेरानं खात्री केल्याशिवाय पुढील हालचाली होत नाहीयेत. तर गुप्तहेराने संशय व्यक्त करताच स्थळं नाकारली जात आहेत. डेटिंग ॲप आणि मॅट्रिमोनी साईटवरून लग्न जुळवताना सतर्कता वाढलेली आहे. मागील आठवड्यामध्ये भिवंडीत घडलेल्या घटनेनंतर पुन्हा एकदा धोकादायक इमारतीचा प्रश्न ऐरणीवर आलाय. उल्हासनगर महापालिकेची इमारतच धोकादायक स्थितीमध्ये असल्याचं समोर आलंय. महापौरांसह 78 नगरसेवक आणि जवळपास 1000 अधिकारी कर्मचारी कामकाज करत असलेल्या उल्हासनगर महापालिकेचं मुख्यालयच धोकादायक अवस्थेमध्ये असल्याची बाब समोर आली आहे. तर सध्या सुरू असलेल्या पावसामध्ये महापालिका इमारतीची अधिकच दुरावस्था आणि धोकादायक अवस्था दिसून येते. उल्हासनगर शहरामधील धोकादायक इमारतीची माहिती घेतली असता महापालिकेनं पावसाळ्यापूर्वी 427 इमारती धोकादायक म्हणून जाहीर केल्या आणि यामध्ये पालिकेची मुख्य इमारतच धोकादायक असल्याचं पुन्हा उघड झालंय. गेल्या 2 वर्षांपासून महापालिका मुख्यालयासाठी पर्यायी जागा शोधली जाते, परंतु महापालिका प्रशासनाला यश आलेलं नाही. की पोजीशन इतनी खराब भी नहीं है, लेकिन शासन प्रशासन से हमने मांग की थी तो वो डीपीआर हमारा बिल्डिंग का तैयार हो गया है और डीपीआर तैयार होके राज्य सरकार के पास से हमको 50 करोड़ की निधि भी सैंक्शन हो गई है और हमारा 200 करोड़ का ये पूरा प्रोजेक्ट है. इसमें निधि के लिए, बिल्डिंग के लिए, तो जैसे जैसे पैसे लगेंगे वैसे वहाँ से आ जाएंगे. और एसडीओ कार्यालय को हमने पत्र भी दिया है कि हमें वहां पर पर्याय जगह दी जाए. आज उन सबकी जान धोखे में है. मुझे बेहद दुख हो रहा है कि इतना बड़ा जो शहर का 78 नगर सेवक है, ऑफिसर्स बैठे हैं, कमिश्नर, आईएएस कमिश्नर बैठी है, इसको सीरियस और गंभीर क्यों नहीं लिया जाता है. मैं आज ही सिटी इंजीनियर को कह के और उनके असिस्टेंट को कह के यही मांग की कि भाई नहीं, इसको सीरियसली ले लीजिए और आप शिफ्टिंग जल्द से जल्द कीजिए. एक बार खाली हो गई, कम से कम जाम तो बच जाएगी. आणि सोलापुरातून एक धक्कादायक बातमी आहे. सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाच्या अधिष्ठातांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून बोगस दिव्यांग प्रमाणपत्र वाटल्याचा धक्कादायक प्रकार समोर आलाय. या प्रकरणामध्ये रुग्णालयात कार्यरत असलेल्या 2 लिपिकांनी अधिष्ठातांच्या डिजिटल स्वाक्षरीचा वापर करून बनावट दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याचं तपासामध्ये निष्पन्न झालंय. अहिल्यानगर इथल्या पाटबंधारे विभागामध्ये कनिष्ठ लिपिक म्हणून कार्यरत असलेल्या एका व्यक्तीनं 45% कर्ण बधिर असलेल्या दिव्यांग प्रमाणपत्र सोलापूरच्या शासकीय रुग्णालयामधून मिळवलेलं होतं. या प्रमाणपत्राबाबत अहिल्यानगरच्या सावली दिव्यांग संघटनेनं सोलापूरच्या शासकीय रुग्णालयाचे अधिष्ठाता डॉक्टर ऋतुविक जयकर यांच्याकडे तक्रार केली. त्यानंतर करण्यात आलेल्या चौकशीमध्ये संबंधित दिव्यांग प्रमाणपत्र बनावट असल्याचं समोर आलं. रुग्णालयातील लिपिक वसीम खान आणि सागर राजपूत यांनी अधिष्ठातांच्या डिजिटल स्वाक्षरीचा गैरवापर करून बनावट प्रमाणपत्र दिल्याचं तपासामध्ये उघड झालंय. त्यांनी आतापर्यंत किमान 7 ते 8 जणांना बोगस दिव्यांग प्रमाणपत्र दिल्याची माहिती देखील आता समोर आलेली आहे. 7 लोकांना त्याच्यामध्ये त्यांनी पोलीस कस्टडी घेऊन त्यांना ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास त्या अनुषंगाने चालू आहे. त्याच्यामध्ये माझ्या कार्यालयातील म्हणजे वैद्यकीय अधीक्षक कार्यालयातील 2 लिपिक श्रीयुत वसीम खान आणि सागर राजपूत यांची नावे त्याच्यामध्ये प्रथमदर्शनी निष्पन्न झाली आणि त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलेलं आहे. बाहेरील 5 व्यक्ती आहेत ज्या मला कळलेलं आहे त्या अहिल्यानगरच्या, नाशिकच्या आणि पुणे येथून अंदाजे 5 लोकांना त्यांनी ताब्यात घेतलेलं आहे आणि पुढील तपास त्यांनी चालू ठेवलेला आहे.
आणि पुढची एक महत्त्वाची बातमी, आजपासून नागपूरमध्ये खासगी डॉक्टरांची वैद्यकीय सेवा 24 तासासाठी बंद असणार आहे. होमिओपॅथी डॉक्टरांना इंडियन मेडिकल असोसिएशनच्या प्रस्तावित नोंदणीला विरोध आहे आणि त्या विरोधात आज सकाळी 6 वाजल्यापासून उद्या सकाळी 6 वाजेपर्यंत रुग्णसेवा बंद असणार आहे. मात्र या काळामध्ये आपत्कालीन सेवा सुरू राहणार. मुंबईतल्या महाराष्ट्र वैद्यक परिषदेच्या चिंचपोकळीतील कार्यालयासमोर होमिओपॅथी डॉक्टरांनी काल आंदोलन केलं. होमिओपॅथी डॉक्टरांनी एमएमसीच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना कार्यालयामध्येच कुलूप लावून कोंडून ठेवलं. यावेळी मोठा राडा होमिओपॅथी डॉक्टरांनी एमएमसी कार्यालयामध्ये केला. सीसीएमपी प्रमाणित होमिओपॅथिक डॉक्टरांना महाराष्ट्र वैद्यक परिषदेमध्ये नोंदणी करून ॲलोपॅथी प्रॅक्टिसची परवानगी मिळावी यासाठी होमिओपॅथी डॉक्टर आक्रमक झालेले आहेत. IMA आणि निवासी डॉक्टरांच्या संघटनांनी या निर्णयामुळे वैद्यकीय दर्जा खालावेल आणि रुग्ण सुरक्षेला धोका निर्माण होईल असा युक्तिवाद करत विरोधामध्ये आंदोलनं पुकारली. 4-5 वर्ष शिकून मेहनत करून पैसे खर्च करून MBBS, MD, MS अशा पदव्या मिळवणाऱ्या डॉक्टरांना या एका निर्णयामुळे भविष्यात धोका निर्माण होणार असल्याचं सध्या सांगितलं जात आहे. पहिले तर आम्ही पहिल्या माड्यावर जाऊन फक्त कडी लावली 5 मिनिटासाठी, का तर आम्ही निषेध नोंदवला. दुसऱ्या ठिकाणी आम्ही गेट फक्त हा ढकलला, त्या ठिकाणी कोणत्याही प्रकारचं कुलूप हे लावलं गेलेलं नाही. आणि त्या ठिकाणी टाइम्स ऑफ इंडियामध्ये देखील म्हटलंय इंडियन मेडिकल असोसिएशनने आम्ही शाईफेकची धमकी दिली, आम्ही अधिकाऱ्यांचं गैरवर्तणूक केली, आम्ही अधिकाऱ्यांना धमकवलं. मी ह्या गोष्टीचं सगळं खंडन करतो आणि इंडियन मेडिकल असोसिएशन यांच्यावरती त्वरित गुन्हा दाखल करायला मी विनंती करतो. सार्वजनिक आरोग्य विभाग आणि वैद्यकीय शिक्षण विभागातील परिचारिकांनी सेवा प्रवेश नियम, सुधारित आकृतीबंध, पदोन्नती प्रक्रिया आणि रिक्त पदांची भरती तातडीनं पूर्ण करण्याच्या मागणीसाठी आज सकाळी राज्यभर 2 तास कामबंद आंदोलन आणि जिल्हास्तरीय तीव्र निदर्शनं करण्यात येणार आहेत. मुंबईतील जे रुग्णालयात देखील परिचारिका 2 तास आंदोलनामध्ये सहभागी झाल्यात. शासनानं 150 दिवसामध्ये सेवाविषयक प्रलंबित बाबी निकाली काढण्याची घोषणा केली होती. मात्र मुदत संपून देखील सेवा प्रवेश नियम, सुधारित आकृतीबंध, पदोन्नती आणि भरती प्रक्रिया पूर्ण झालेली नाही. त्यामुळे हजारो परिचारिका पदोन्नतीपासून वंचित राहिलेल्या असून रिक्त पदांमुळे विद्यमान कर्मचाऱ्यांवरती कामाचा ताण वाढून त्याचा परिणाम रुग्णसेवेवरती होत असल्याचा संघटनांचा आरोप आहे. सर, जे रुग्णालयामध्ये जे ते परिचारिकांचं आंदोलन आज सुरू झालेलं आपल्याला पाहायला मिळते. सकाळी 7 ते 9 असं 2 तास हे आंदोलन जे ते करण्यात येणार आणि या सगळ्या परिचारिका ज्या आहेत त्या रुग्णालयातल्या आता एकत्र आलेल्या आपल्याला पाहायला मिळतात. घोषणाबाजी जी आहेत त्या सुरू असलेल्या पाहायला मिळतात. असिस्टंट मेट्रनची पदं रिक्त आहेत, परिसेविकांची पदं रिक्त आहेत, कॉलेजमध्ये ज्या नर्सेस घडवतात त्या ट्युटर्सची पदं रिक्त आहेत. असं असताना हे RR फायनल करावे म्हणून आम्ही 5 वर्षांपासून शासनाकडे पत्रव्यवहार सुरू आहे, परंतु त्याचा काही एंड रिझल्ट मिळत नाही आहे. म्हणून केवळ आज आम्ही ह्या आंदोलनात उतरलेलो आहोत. जर आमच्या या आंदोलनाकडे शासनाने पाहिलं नाही आणि आमचे RR फायनल करून ह्या संवर्गाला न्याय दिला नाही तर निश्चित उद्या हे आंदोलन आम्ही अधिक तीव्र करू. 50% खात्यात पदे रिक्त असताना शासन धिम्म बसलंय. ते आमच्या मागण्यांकडे लक्ष द्यायला का तयार नाही? आम्ही त्यांना निवेदनं दिलेली आहेत आणि त्याचा विचार त्यांनी करायला पाहिजे. 17 तारखेपासून आजपर्यंत जवळजवळ 15-16 दिवस झाले त्यांनी आम्हाला चर्चेला बोलवलं नाही. आमचे प्रॉब्लेम काय ते समजून घेण्याची शासनाला गरज वाटत नाही. मग आम्ही पेशंट रुग्णांना वेटीस धरलं असं तुम्ही कसं बोलता? ही जबाबदारी शासनाची आहे. आमच्या मागण्या पूर्ण झाल्या नाही तर आम्ही बेबुदत संपर्क जाऊ. त्यामुळे आता ज्या रुग्णालयात महत्त्वाची सेवा जी आहे त्यांच्याकडून दिली जाते, विशेष म्हणजे तर मी ज्यांच्याशी बोलत होतो ते तर बालरुग्ण परिसेविका होत्या आणि ह्या सगळ्या जर संपावर गेल्या तर मोठा फटका आणि ताण जो आहे तो येऊ शकतो आणि त्यामुळे त्यांच्या मागण्या कधी मान्य केल्या जातील हे पाहणं जे आता महत्त्वाचं ठरणार आहे. व्हिडिओ जर्नलिस्ट प्रशांत मानेसह मी अजय माने, ABP माझा, मुंबई. मुलींच्या जन्माला प्रोत्साहन आणि मुलींच्या शिक्षणासाठी आर्थिक आधार देण्यासाठी महाराष्ट्र सरकारनं 2017 मध्ये माझी कन्या भाग्यश्री ही योजना सुरू केली होती. परंतु 6 वर्षांनी महाराष्ट्र सरकारनं भाग्यश्री योजना बंद करून 2023 मध्ये लेक लाडकी योजना सुरू केली. मात्र भाग्यश्री योजना सुरू असताना ज्या पालकांनी आपल्या मुलींसाठी अर्ज केला त्यांचा अर्ज तर मंजूर झाला, मात्र 3 वर्ष होऊनही या योजनेच्या फिक्स डिपॉझिटचं सर्टिफिकेट त्यांना मिळालेलं नाही. विशेष बाब म्हणजे योजनेमध्ये जे लाभार्थी पात्र ठरले होते त्यासाठी राज्य सरकारकडून संबंधित विभागाला निधी सुद्धा मिळाला होता.
जिल्हा परिषदेच्या महिला आणि बालविकास विभागामध्ये अर्ज मंजूर झालेल्या लाभार्थ्यांची याबाबत चौकशी केली, मात्र लवकरच योजनेचा लाभ मिळेल असं सांगितलं जात आहे. बल्लारपूर कार्यालयातील एका लाभार्थ्यानं याबाबत माहिती घेतली असता या एफडीचे सर्टिफिकेट न वाटता काही कर्मचाऱ्यांनी आपल्याच घरी ठेवल्याची धक्कादायक बाब समोर आली आहे. मात्र संबंधित विभागाचे अधिकारी याबाबत चौकशी सुरू असल्याचं सांगत काही बोलण्यास नकार देत आहेत. एकट्या बल्लारपूर कार्यालयामध्ये 32 लाभार्थ्यांचं सर्टिफिकेट अशा प्रकारे न वाटल्याची माहिती समोर आली आहे. प्रकाशजी, तुमच्याकडे कशा प्रकारे हे तुम्ही पूर्ण योजनेचा लाभ घेण्याचा प्रयत्न केला आणि तुम्हाला काय अनुभव आला याचा? मी वर्ष 2022 मध्ये दोन्ही मुलींचे अर्ज भरले होते बल्लारपूर शहरातल्या ऑफिसमध्ये. त्यानंतर 2022 नंतर मी 2023ला विचारपूस करायला गेलो होतो जिल्हा परिषदेला. त्यांना विचारपूस केली असता ते म्हणाले की लवकरच तुमची यादी बनलेली आहे, तुमची योजना लाभ मंजूर झालेला आहे, लवकर तुम्हाला त्यांचे प्रमाणपत्र मिळणार. मग त्यानंतर वर्ष गेलं, 2 वर्ष गेले, पण अद्यापही काही ते प्रमाणपत्र माझ्या हाती लागलेलं नाही. मी अद्याप 2 दिवसाआधीच ऑफिसमध्ये गेलो असता जिल्हा परिषदेला. ते म्हणाले की मागील वर्षी 2025लाच तुमचे प्रमाणपत्र एका सुपरवायझर महिलेने घेऊन गेलेली आहे आणि तिने अद्यापही कुणाला वाटले नाही. हे अजूनही आम्हाला फॉलोअप पाठपुरावा केला असता ते समजले नाही. त्यानंतर आम्ही त्यांच्या वरिष्ठ साहेबांशी चर्चा केली. ते म्हणाले की असं का बरं झालेलं आहे, म्हणजे याचा विचार म्हणजे याचं असं झालं की त्यांनी पाठपुरावा केलाच नाही अधिकाऱ्यांनी. जसं प्रमाणपत्र मिळते, प्रमाणपत्र मिळालं त्याची झेरॉक्स ऑफिसला जमा करावं लागते आणि पालकांना ओरिजिनल कॉपी द्यावं लागते, पण तसं काही झालंच नाही. त्या महिला कर्मचाऱ्यांनी मागील 10 महिन्यापासून ते प्रमाणपत्र आपल्या घरी ठेवले असल्याचे आम्हाला धक्कादायक ही बाब माहीत पडाली. त्यानंतर आता समोर काय होतं अजून पण आम्हाला काही असं मिळालेलं नाही आहे. पुढची बातमी पाहूयात. बीडच्या विलास घुले खून प्रकरणाचा तपास सीआयडीकडे वर्ग करण्यात आलेला आहे. एसआयटी मार्फत या प्रकरणाचा तपास केला जात होता, तर या हत्येचा तपास आता सीआयडीकडे वर्ग करण्यात आलाय. केज तालुक्यातल्या टाकळीमध्ये 21 जून रोजी विलास घुलेंची हत्या करण्यात आली. खासदार बजरंग सोनावणेंचा मुलगा सौरभ सोनावणे याची देखील चौकशी झाली आहे. सौरभ सोनावणेच्या अटकेसाठी विलास घुलेंचे कुटुंबीय आग्रही आहेत आणि दरम्यान या तपासासंदर्भातली ही अपडेट समोर येते. आणि आज सगळ्या संदर्भामध्ये आपण अधिक माहिती जाणून घेऊयात. आमचे प्रतिनिधी स्वानंद पाटील सध्या आपल्यासोबत आहेत. स्वानंद, नेमक्या या प्रकरणामध्ये आता तपास कसा सुरू आहे आणि सीआयडीकडे आता हा तपास वर्ग करण्यात आलाय अशी ही माहिती कळतीये, काय अपडेट्स आहेत? आकांक्षा, आपण बघितलं तर 21 जून रोजी विलास घुले या तरुणाचा निर्घुण खून करण्यात आला होता आणि यानंतर स्थानिक पोलिसांनी एक एसआयटी देखील स्थापन केली होती आणि त्या एसआयटीने सर्व आरोपींना आतापर्यंत ताब्यात घेतलेले आहेत. दरम्यानच घुले कुटुंबाकडून बजरंग सोनवणे यांच्या पुत्रावर आरोप केले होते असा जबाबही त्यांनी त्या ठिकाणी दिला होता. त्यानंतर त्याची चौकशीही करण्यात आली. मात्र त्याला अटक करावी अशी मागणी वेळोवेळी घुले कुटुंबियांकडून करण्यात येते आणि त्याच अनुषंगाने आपण जर बघितलं तर गेल्या काही दिवसात त्यांनी भेटीगाठी देखील घेतल्या होत्या आणि आता या प्रकरणाचा जो तपास आहे हा सीआयडीकडे देण्यात आलेला आहे आणि आता सीआयडी या प्रकरणात आणखी काय तपास करते किंवा काय कारवाई करते हे पाहणं अत्यंत महत्त्वाचं असणार आहे. आकांक्षा, नक्कीच. त्यामुळे या सगळ्याच संदर्भातले अपडेट जाणून घेऊ. तुर्तास धन्यवाद स्वानंद या माहितीसाठी. पुढची बातमी पाहूयात. मिठी नदीच्या विकासाची जबाबदारी देखील आता अदानी समूहाकडे असणार आहे. धारावी पुनर्विकासाचा भाग म्हणून मिठी नदी विकास प्रकल्प हा राबवला जाणार आहे. 3.3 किलोमीटर लांबीचा मिठी नदी वॉटरफ्रंट विकसित होणार आहे. माटुंगा नदी किनारी सार्वजनिक प्रोमोनेड उभारला जाणार आहे, तर पादचारी आणि सायकल स्वारांसाठी 15 मीटर रुंदीचा ग्रीन स्पाईन देखील बनवला जाणार आहे. नदी किनारी कॅफे, व्ह्यूइंग डेक, त्याचबरोबर सांस्कृतिक स्थळं आणि वृक्षारोपण केलं जाणार आहे. 40,000 वृक्षांचं संवर्धन केलं जाणार आहे. MMR मध्ये जवळपास 2 लाख वृक्षांची लागवड करण्याचा दावाही करण्यात आला आहे. मुंबई शहरात मुसळधार पावसानंतर आता पावसाळी आजारांनी डोकं वर काढलंय. जून महिन्याच्या तुलनेमध्ये जुलै 2026 मध्ये मुंबईत मलेरिया, डेंग्यू, गॅस्ट्रो, लेप्टोस्पायरोसिस आणि H1N1 च्या रुग्णसंख्येमध्ये लक्षणीय वाढ झाल्याचं समोर आलंय. या वाढत्या रुग्णसंख्येच्या पार्श्वभूमीवरती बृहन्मुंबई महानगरपालिकेच्या सार्वजनिक आरोग्य विभागानं नागरिकांना सतर्क राहण्याचं आणि आवश्यक खबरदारी घेण्याचं आवाहन केलंय.
पालिका प्रशासनानं दिलेल्या माहितीनुसार पाणी साचल्यामुळे डासांची उत्पत्ती वाढलेली असून दूषित पाण्यामुळे पोटविकाराच्या रुग्णांमध्ये देखील वाढ झालेली आहे. नागपूर शहरात स्वाईन फ्लूच्या रुग्णसंख्येत वाढ झाली आहे. जानेवारी ते 1 ऑगस्ट दरम्यान 34 रुग्णांची नोंद झाली आहे. जुलै महिन्यामध्ये सर्वाधिक 21 रुग्ण आढळलेले आहेत, तर जून आणि जुलै या 2 महिन्यामध्ये 25 रुग्णांची नोंद झाली आहे. दमट हवामान आणि बदलत्या तापमानामुळे संसर्गाचा धोका वाढल्याचं तज्ज्ञांचं मत आहे. ताप, सर्दी, खोकला, घसा खवखवणं, अंगदुखी आणि श्वास घेण्यास त्रास ही प्रमुख लक्षणं आहेत. अशी लक्षणं दिसल्यास स्वतः औषधोपचार न करता तातडीनं डॉक्टरांचा सल्ला घेण्याचं आवाहन महापालिकेच्या वतीनं करण्यात आलंय.